Okay, hello friends, welcome back on our channel. So today, friends, we learn about the rotational dynamics. आपण rotational dynamics या चॅप्टर बद्दल स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपण 3 लेक्चर्स आपले कंप्लीट केलेले आहेत. आता 4th नंबरचं लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये आपण स्टडी करतोय ते म्हणजे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या बिटची स्टडी करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी याबद्दल पण आपण डिस्कस केलेले. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. सो आज आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी याबद्दलच आपण डिस्कस करायचं आहे. पण ते अँग्युलर व्हेलॉसिटी पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी यांच्यासोबत कसं रिलेटेड आहे, नेमकं त्यांच्यासोबत त्याचं रिलेशन काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटीचं. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, ओमेगा असतं. मग या ओमेगाचं पिरियडिक टाइम टी आणि फ्रिक्वेन्सी एम यांच्यासोबत असलेलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. आता हे रिलेशन अगोदर समजून घ्यायच्या अगोदर आपण नेमकं पिरियडिक टाइम म्हणजे काय असतंय. आता अँग्युलर व्हेलॉसिटी जर आपण स्टडी केलेले त्याच्यासाठी तुम्ही याच्या अगोदरचं लेक्चर बघा, लेक्चर नंबर 3, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, आणि पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी याबद्दल आपण अगोदर डिस्कस करू की नेमकं पिरियडिक टाइम म्हणजे काय असतंय आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतंय. आपण सर्क्युलर मोशनचा अभ्यास करतोय त्यामुळे मी सर्क्युलर मोशनचाच यूज करून हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, समजा एखादा आपला ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. जो ऑब्जेक्ट काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जस्ट इमॅजिन करा की दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. ओके, तुमच्या समोर का हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आता ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना हा इथून स्टार्ट झालाय, बरोबर आहे. इथून स्टार्ट झाला आणि तो पूर्ण एक त्याची फेरी किंवा एक रिव्हॉल्युशन हे कम्प्लीट केलंय, बरोबर आहे. मी काय सांगतो बघा, ऑब्जेक्टला त्याचं एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला काहीतरी वेळ लागणार आहे. लक्षात घ्या, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला त्याला काहीतरी टाइम लागणार आहे. मग तो जो टाइम लागतोय त्याच टाइमाला म्हणायचं टाइम पिरियड. ओके, द टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. काय म्हणतो बघा, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टनी घेतलेला टाइम कशासाठी, तर टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. म्हणजे काय, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करण्यासाठी, एक फेरी कम्प्लीट करण्यासाठी त्या ऑब्जेक्टनं जो काही टाइम त्याला घेतलेला आहे किंवा जो काही टाइम त्याला लागलेला आहे तोच टाइम म्हणजे काय असतं, आपलं पिरियडिक टाइम असतंय. आणि पिरियडिक टाइम इट इज इंडिकेटेड, इट इज डिनोटेड बाय द टी युनिट सेकंड. बरोबर, हे तर माहित आहे सगळ्यांना. कळालं का सगळ्यांना, लक्षात आलं असेल आता की एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागणारा वेळ म्हणजे पिरियडिक टाइम असतंय आणि टी या लेटरने आपण इंडिकेट करू शकतो, दाखवू शकतो. ओके, राहिला पुढचा प्रश्न ते म्हणजे फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतंय, तर का ह्या ऑब्जेक्टनं हा पिरियडिक टाइम किंवा हा रिव्हॉल्व्ह होत असताना, ओके, मग एका सेकंदामध्ये म्हणजे पर युनिट टाइम म्हणा. ओके, पर युनिट टाइम, हे युनिट टाइम मध्ये ऑब्जेक्टनी जेवढे काही रिव्हॉल्युशन कम्प्लीट केले, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, जेवढ्या फेऱ्या त्यांनी एका सेकंदात कम्प्लीट केलेत ते सांगणं म्हणजे काय सांगणं, फ्रिक्वेन्सी सांगणं. आणि फ्रिक्वेन्सी हे यांनी दाखवतात, बरोबर. म्हणजे काय असतं का, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम, यालाच काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय द एन. म्हणजे तुम्ही यांचा फॉर्म्युला पण सांगू शकता, एन इज इक्वल टू 1/t असतं, बरोबर. कारण की पर युनिट टाइम आहे ना, पर युनिट टाइममध्ये जेवढे काही रिव्हॉल्युशन कम्प्लीट होतात त्यालाच म्हणायचं फ्रिक्वेन्सी. सो एन इज इक्वल टू 1/t आपण सांगू शकतो. आणि या फ्रिक्वेन्सीचे युनिट तुम्हाला सांगतील ते म्हणजे काय, आपलं HZ. ओके, सो युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज द HZ. आपण त्यालाच म्हणतो आपण हर्ट्झ सुद्धा म्हणू शकता, किंवा ऑब्लिक मध्ये आणखीन एक युनिट सांगतोय ते म्हणजे काय, S⁻⁻1. ओके, तुम्ही त्याला पर सेकंद पण असं वाचू शकता. हे दोन्ही पण युनिट कोणाचे आपले फ्रिक्वेन्सीचे. ओके, हे युनिट कसं आलं तर बघा, इथे खाली टाइम आहे, टाइमाचं युनिट सेकंद असतं, ते जर वरी गेलं तर काय होतं, S⁻⁻1 होतं. त्यावरून तुम्हाला काय सांगता येईल की युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी इज S⁻⁻1 लिहा, किंवा त्यालाच काय म्हणा, हर्ट्झ म्हणा. हे अशा प्रकारे आपण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सांगू शकतो. ओके, सो आता बघूत आपण अँग्युलर व्हेलॉसिटी, पिरियडिक टाइम म्हणजे टाइम पिरियड म्हणा आणि फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्यांचं एकमेकाशी काय रिलेशन आहे, कसं रिलेशन आहे त्याबद्दल आपण आता डिस्कस करतो. ओके, सो बघा, लेट्स स्टार्ट नाउ. स्टार्ट करतोय महत्वाच्या बीटला. ओके, व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, काहीच अवघड कन्सेप्ट नाहीये, तुम्ही सहज
आपण अंडरस्टँड करू शकतो. ओके, सो बघा आता काय सांगतोय, जेव्हा आपण काय म्हणतोय अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं का ओमेगा, बरोबर आहे. मग आपण शिकलेलं आहे की ओमेगा म्हणजे नेमकं काय असतंय, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण खाली काय असतं आपलं टाइम, बरोबर. आता मग तुम्हाला काय बघायचंय, तर या ठिकाणी जे टाइम घ्यायचंय ते टाइम पिरियडिक टाइम घ्यायचंय. आता पिरियडिक टाइम म्हणजे काय, तर एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं, बरोबर आहे. मग एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालंय, याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगता येईल. कसं सांगू शकतो, थोडंच नीट ऑब्झर्व करा, समजावं का. एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ओके, द ऑब्जेक्ट विच परफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता हा ऑब्जेक्ट या ठिकाणी निघालाय, इथून सुरू झालाय, याचं सेंटर आपण कन्सिडर करू, हा त्याचा रेडियस वेक्टर, बरोबर आहे. तर हा ऑब्जेक्ट पूर्ण एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केलंय, ऑब्जेक्टनी एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केलंय, आणि एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केलेला त्याला लागलेला जो वेळ आहे त्याला आपण टी म्हणतो, त्याला टाइम पिरियड म्हणतो. आणि एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केल्यानंतर त्याचं जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालंय, बघा मी काय सांगतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे होत आहे ते किती असणार आहे आपल्याला इथं 2π असणार आहे, 360 डिग्री, बरोबर. आपण सांगू शकतो का एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालंय म्हणजे त्या ठिकाणचा अँगल किती असणार आहे आपलं 360 डिग्री, आणि 360 डिग्री म्हणजेच काय असतं आपलं 2π, बरोबर. मग आपल्याला माहित होतं ओमेगा इज इक्वल टू काय असतं, थीटा अपॉन टी असतं. मग या ठिकाणचा थीटा हा किती आपला 2π आहे, आणि स्मॉल टी हे किती आपलं टाइम पिरियड टी एवढा आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये सरळ सरळ सांगता येईल का, ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी झालं. इट इज द रिलेशन बिटवीन द ओमेगा अँड टाइम पिरियड, बरोबर. ओमेगा आणि टाइम पिरियड मध्ये रिलेशन सरळ सरळ सांगता आलं आपल्याला की ओमेगा इज इक्वल टू काय असतंय 2π अपॉन टी असतं. आता याच्यानंतर बघा आणखी फ्रिक्वेन्सी सांगता येईल आपल्याला, माहितीये फ्रिक्वेन्सी काय माहितीये बघा, तर 1 अपॉन टी इज इक्वल टू काय असतं आपलं एन, बरोबर. मग यालाच आपण असं लिहू शकतो कसं, तर ओमेगा इज इक्वल टू 2π इंटू 1 अपॉन टी, ह्याला असं लिहिता येईल आपल्याला. आणि हे 1 अपॉन टी म्हणजेच काय आपलं एन आहे. मग ते जर एन आपण पुट केलं तर तुम्हाला मिळून जाईल का, ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओके, हे झालं अँग्युलर व्हेलॉसिटीचं फ्रिक्वेन्सी सोबत असलेलं रिलेशन, हे झालं अँग्युलर व्हेलॉसिटीचं टाइम पिरियड सोबत असलेलं रिलेशन. ओके, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आपण हे पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी यांच्या सोबत कशा प्रकारे रिलेटेड आहे हे आपण सांगितलं याच्यामध्ये. सो ओमेगा इज इक्वल टू काय असतं 2π अपॉन टी असतं, आणि त्याचनुसार ओमेगा इज इक्वल टू 2πn हे सुद्धा फॉर्म्युले महत्वाचे. आता याच्यासोबत आणखीन एक मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीचं, बरोबर. हे आपण अँग्युलर व्हेलॉसिटी बघितलो, सेम असंच तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारू शकतात, ते विचारलं तर तुम्हाला आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण लिनियरचं सुद्धा डिस्कस करू. लिनियर व्हेलॉसिटी बद्दल बघत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे कशी असते, टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते. हा ऑब्जेक्टचं जे टँजेन्शियल आहे, बरोबर आहे. लिनियर व्हेलॉसिटीचा साधा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, काय असतो का, तर डिस्टन्स आपण खाली काय असतं आपलं टाइम, डिस्प्लेसमेंट या ठिकाणी अर्क लेंथ, सर्क्युलर मोशन मध्ये अर्क लेंथ हेच काय त्याचं डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. मग ऑब्जेक्ट एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केल्यानंतर आपण सांगू शकतो की जेव्हा ऑब्जेक्ट एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करतं तेव्हा त्याची असणारी जे काही पूर्ण अर्क लेंथ आहे ती अर्क लेंथ किती असते, सर्कम्फरन्सच्या इक्वल. म्हणजे एका रिव्हॉल्युशन मध्ये ऑब्जेक्टनी कम्प्लीट केलेले जे अर्क लेंथ आहे, लक्षात येतं बघा. आपण लिनियर बघतोय, लिनियर बघत असताना थिटाचा विचार करायचा नाही, लिनियर मध्ये अर्क लेंथचा विचार करायचा. मी सांगितलं अगोदरचा, लिनियर व्हेलॉसिटी मध्ये अर्क लेंथ तर तुम्हाला डिस्कस करावं लागते, आणि याची जी अर्क लेंथ आहे ती अर्क लेंथ किती असणार आहे आपल्याला 2πr, म्हणजेच काय सर्कम्फरन्सच्या इक्वल असणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की हा जो आपण घेतलेला सर्कल आहे त्याचं रेडियस आपण r सांगितलेलं आहे. सो रेडियस r असेल तर त्याची तुम्हाला सर्कम्फरन्स सांगता येईल, आणि त्याचं जे सर्कम्फरन्स आहे ते सर्कम्फरन्स किती असते आपलं 2πr, हे सर्कम्फरन्स. आणि टाइम पिरियड किती लागला त्याला टी लागला, कारण आपण एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट केलंय, आणि एका रिव्हॉल्युशनला लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतो टाइम पिरियड, जे आपण टी ने दाखवतो. ओके, म्हणून काही 2πr अपॉन टी हे भेटलं आपल्याला v. v इज इक्वल तुम्हाला फॉर्म्युला भेटला 2πr अपॉन टी. आणि त्याच प्रकारे तुम्ही v चा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये पण फॉर्म्युला लिहू शकता. ते कसं, तर n इंटू 2πr हा फॉर्म्युला तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल, कारण 1 अपॉन टी ची व्हॅल्यू काय असते आपली n असते, म्हणून n इंटू काय मिळेल तुम्हाला 2πr. हे झालं लिनियर व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी, लिनियर व्हेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ टाइम पिरियड, बरोबर. आणि हे झालं आपलं अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ह्या दोन रिलेशन वरून तुम्ही लिनियर आणि अँग्युलर यांचं रिलेशन सुद्धा सांगू शकता. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण रिलेशन सांगितलं होतं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं, v इज इक्वल टू r ओमेगा, बरोबर. त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये पण सांगता येतं
आपण त्या याच्यामध्ये पण ते प्रूफ करू शकतो. ते कसं प्रूफ करता येईल आपल्याला बघा, तर सिंपल आहे बघा. हे तुम्हाला माहिती आहे इथं भेटले बघा आपल्याला. हे v आहे, v इज इक्वल टू काय आपलं 2 पाय अपॉन टी इंटू पुढे r आहे. मग यालाच मी असं लिहू शकतो कसं, तर v इज इक्वल टू r इंटू 2 पाय अपॉन टी. आणि आपल्याला माहित आहे 2 पाय अपॉन टी ही कुणाची व्हॅल्यू आहे, ओमेगाची. मग 2 पाय अपॉन टी च्या जागी जर ओमेगा ठेवलं तर आपल्याला रिलेशन मिळून जाईल बघा, v इज इक्वल टू r ओमेगा. ओके, सो हे रिलेशन आपण अगोदर पण ऑब्टेन केलेलं आहे. बरोबर. मग मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगितलं, तुम्ही टाइम पिरियडचा वापर करून सुद्धा हे रिलेशन ऑब्टेन करता येतं, v इज इक्वल टू r ओमेगा. त्याचनुसार तुम्ही फ्रिक्वेन्सी वरून पण काढू शकता. फ्रिक्वेन्सी मध्ये n 2 पाय r आहे, r ला बाजूला ठेवा, 2 पाय n ही व्हॅल्यू कुणाची आहे, ओमेगाची आहे. मग v इज इक्वल टू हे r इंटू काय येईल आपलं, ओमेगा येईल. अशा प्रकारे आपल्याला प्रूफ करता येतं. ओके, सो या ठिकाणी हा कन्सेप्ट संपलाय. कन्सेप्ट व्हेरी सिंपल आहे, सोपा कन्सेप्ट होता, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही, सरळ सरळ तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, सो याच्यामध्ये काय काय बघितलं बघा आपण, तर रिलेशन इन अँग्युलर व्हेलॉसिटी, पिरियडिक टाइम अँड फ्रिक्वेन्सी. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असते, तसे पिरियडिक टाइम सोबत रिलेशन कसं आहे, तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी आहे. हे कसं आलं कळलं असेल सगळ्यांना आता, की टी म्हणजे काय, टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागणारा वेळ असतो. ओके, तुम्ही टी पण काढू शकता बरं याच्यावरून. तुम्हाला जर टी काढायचं असेल तर टी इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, टाइम पिरियड टी जर काढायचं असेल तर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आपण या ठिकाणी लिहू शकतो. इथला टी या साईडला येतो, ओमेगा इथे खाली येतो. ओके, आणि तुम्हाला टी इज इक्वल टू मिळतं 2 पाय अपॉन ओमेगा मिळतं. आणि याच्यावरून तुम्हाला जर एन काढायचं असेल तर एन सुद्धा काढता येतं, वेगवेगळे फॉर्म्युले सगळे. इथं तुम्हाला जर एन काढायचं असेल, या ठिकाणी तुमच्या समोर आहे, तुम्हाला जर एन काढायचं असेल तर एन इज इक्वल मिळेल आपल्याला ओमेगा अपॉन 2 पाय. रिसिप्रोकल असतंय, एन इज द रिसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. बरोबर, हे टी आणि एन हे एकमेकाला कसे आहेत, आपले इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत असं म्हणा, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ते रिसिप्रोकल आहेत एकमेकाचे. ओके, म्हणून टी बरोबर 2 पाय अपॉन ओमेगा असते, तर एन इज इक्वल काय असतं, ओमेगा अपॉन 2 पाय असतं. हे वेगवेगळे रिलेशन्स आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता एवढे सगळे रिलेशन्स लक्षात कसं ठेवायचं, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी काय करायचं, सिंपल साधी गोष्ट, काय लक्ष ठेवायचं आपल्याला यामध्ये, फक्त हा फॉर्म्युला लक्ष ठेवायचा. बरोबर, हे ओमेगा असते. ओमेगा म्हणजे काय असते, तर सिंपल की अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतो. मग एक रिव्हॉल्यूशन टाइम पिरियडच्या फॉर्म मध्ये सांगायचं आपल्याला. टाइम पिरियड म्हणजे काय असतंय, तर एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालंय. बरोबर, त्याला लागणारा वेळ आहे. मग एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यानंतर जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत आहे ते किती होतं आपलं, 2 पाय. म्हणून सांगितलं ओमेगा बरोबर 2 पाय अपॉन टी. मग याच्यातून बाकीचे रिलेशन आपण अरेंज करू शकतो. 1 अपॉन टी म्हणजे काय असतं आपलं, एन असतं. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय मिळालं आपल्याला. मग येतं तुम्हाला टी काढता येईल, सो टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2 पाय अपॉन ओमेगा. त्यानुसार एन पण काढता येईल. इथं हे 2 पाय इंटू आहे, ते इक्वल टू च्या साईडला डिवाइड होईल आणि एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय मिळून जाईल. हे झालं मेन. पण यांच्यासोबत आपण आणखी थोडंसं इन्फॉर्मेशन बघितलं, ते म्हणजे कोणाबद्दल बघितलं आपण का, तर लिनियर व्हेलॉसिटीचं सुद्धा रिलेशन बघितलं आपण. लिनियर व्हेलॉसिटीचं टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सोबत असलेलं रिलेशन, त्यामध्ये आपण सांगितलं का, या लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतंय, तर आर्क लेंथ अपॉन टाइम असतं. खरं तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतंय, पण आपण सर्क्युलर मोशनचा विचार करतोय, त्यामुळे मी थोडंसं वेगळे शब्द वापरतोय. आर्क लेंथ अपॉन टाइम असतं. मग एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालंय म्हणजे त्याची जी आर्क लेंथ असणार आहे ते सर्कम्फरन्सची इक्वल असणार आहे. आणि सर्कम्फरन्स काय असतं आपलं, 2 पाय. म्हणून व्ही बरोबर 2 पाय अपॉन टी आपण युज केलो. आणि या ठिकाणी इथं 1 अपॉन टी बरोबर एन असतं, म्हणून एन ठेवलं तर तुम्हाला व्ही इज इक्वल टू मिळेल आपलं एन इंटू 2 पाय. ओके, हे अशा प्रकारे आपण सगळं रिलेशन सांगू शकतो. त्याच्यावरून आपण काय सांगितलो, की व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं सुद्धा रिलेशन काय आहे ते पण आपण याच्यावरून सुद्धा प्रूफ करून मी तुम्हाला काही खाली दाखवलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपला हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपला क्लिअर झालाय. बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत बेसिक. सो या ठिकाणी आपलं अँग्युलर व्हेलॉसिटी हा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता याच्यानंतर बघायचं आपल्याला ते म्हणजे काय, तर ऍक्सलरेशन. सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन हे ऍक्सलरेशन आहेच आहे, पण त्याच्यासोबत आणखीन वेगवेगळे ऍक्सलरेशन आहेत. त्यात सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे, पुन्हा त्यासोबत तुम्हाला बघायचं आहे रॅडियल ऍक्सलरेशन. बरोबर, टँजेन्शियल ऍक्सलरेशन, सेंट्रिपिटल रॅडियल म्हणतात. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन बघायचं आहे, पुन्हा त्याला नॉर्मल ऍक्सलरेशन सुद्धा म्हणतात. त्यासोबत आपल्याला बघायचं आहे रिझल्टंट ऍक्सलरेशन. एवढ्या बऱ्याच गोष्टी, जवळपास 4 प्रकारचे ऍक्सलरेशन आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार. ओके, सो हे ऍक्सलरेशन आपल्या पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करतो. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. तुमच्या सर्व फ्रेंड्सला आपले व्हिडिओ शेअर करत चला, सगळ्यांना नक्की कळत असतील अशी अपेक्षा राखतो. त्यातूनही काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. ओके, सो नाव फ्रेंड्स वी स्टॉप हिअर टुडेस. गुड बाय.